पाहिजे। आणि महत्त्वाचा मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या मार्गाने चालणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आम्ही सगळे पाहिजे आहोत। मी या ठिकाणी मुस्लिम मावळा तुमच्या समोर उपस्थित आहोत आणि मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या या हक्काच्या लढाईला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण समाजाकडून एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एकदा घोषणा द्या आणि आमचं आरक्षण मिळेपर्यंत आम्ही याच ताकदीनं, याच उत्साहानं आणि याच क्षमतेनं उपस्थित राहू आणि जरांगे पाटलांच्या मागे म्हणजे आमच्या मामांच्या मागे उभे राहू याची मला एकदा ग्वाही द्या। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। या हक्काच्या लढाईमध्ये शिवाजींनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत मागे कोणी हटायचं नाही। आपल्या हक्काची लढाई आपल्याच पायावर उभा राहून आपल्याच मनगडाच्या ताकदीने आणि आपल्याच मेंदूच्या सशक्ततेने निर्माण करून ती जिंकावी कशी हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे। कोणाच्या हक्काचा आम्हाला अजिबात नको, पण आमचा हक्क सुद्धा सोडणार नाही हे ठणकावून ज्याला सांगता येतं त्या अर्थानं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भाव। आणि हे सांगण्याचं काम जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण करत आहात। मला आपल्या सर्वांचं सुद्धा एकदा अभिनंदन करायचं। आपल्या सर्वांनी एकदा टाळीच्या कडकडाटामध्ये आपल्या सर्व समाज बांधवांचं अभिनंदन करावं। एकला सोहळा निर्माण करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये रमेश दादा असतील, कोटकर साहेब असतील, मोरे साहेब असतील किंवा तुम्ही सगळे त्यांच्या सगळ्यांसाठी एका आयोजकांसाठी टाळ्या वाजवा आणि आपला न्याय हक्काचा लढा जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही याची ग्वाही आपण सर्वांनी द्यावी। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।